शेवटी आपल्या साम्राज्याजवळ असलेल्या पेढ्यातून नागोबाला बाहेर काढण्यात यश आलंच आम्हालाच। नमस्कार, मी आपला लाडका रामू। वर्षाचा शेवट होत असेल तरी आपल्या दिवसाची सुरुवात ही रनिंग, व्यायाम, प्राणायाम, योगा करूनच होते। आता नवीन वर्ष लागलं की काही लोक संकल्पना करेल की मी आजपासून जिम जाईल, रनिंग करेल आणि व्यायाम करेल, परंतु त्या संकल्पनाच राहून जातात। गुड मॉर्निंग मित्रांनो। मग सकाळ सकाळी आपल्या साम्राज्यावर नागोबाचं दर्शन होतं। बाजूला सरका सरका मग त्या नागोबाला त्या बिळ्यातून काढण्याची तयारी माझी चालू होती, परंतु तो नागोबा जर बाहेर निघाला तर आमची काय हाल होईल हे आम्हाला सांगता येत नव्हतं। सर पुढे पुढे पकडा सर आई कागद घ्या ना मुरमराचा अटकलाय सर तो फोडा ना सर सर जे कवर घ्या सर मोबाईल में ती निकल गो साप सर तो मेलेला आहे हे आता टुटून गेली त्याची मेलेला मध्ये कसं काय देईल? निकल बरं त्याला किचाना सर ओढत नाही सर मध्ये अटकलाय सर तो सर हे नागिन काढून त्याला सर हे नागिन काढून त्याला सर याला घ्या नागिनला घ्या सर शेपूट तुटून जरा सर डायरेक्ट आब्रागड आब्रा पळायला रेडी राहा बरं का। आब्रागड आब्रा मी आला तेव्हा गोरखपूर तांड्यातील सर्पमित्र आले 5 वाजल्यापासून घुसलेला आहे तो। आज सर्पमित्र आले काढावं झाला 2 दिवसानंतर। तो ना उंदीर खाऊन मध्ये फसलाय सर। मोठा कागद सर आज मोठा वाटतं सर त्या दिवशी सर वर्गात घुसून गेला। अरे वो चाळे गण पकड देवेंद्र, पुढे पकड थोडं पुढे। आंग पकडे मत मत पकड रे देवेंद्रची पावर। देवेंद्र आला देवेंद्र आला अरे हेड करा किती शेवटी ताकद लावून त्या नागोबाला आपल्या विद्यार्थ्यांनी बाहेर काढलंच मित्रांनो, परंतु तो नागोबा मेलेला होता। आता तो मेलेला नागोबा मध्ये कसं काय केलंय हे आम्हालाच माहित नाही, परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक लाईक तर होऊनच जाऊ द्या। शहरातील मुलं हे नागोबा बघून पळतात आणि आपले विद्यार्थी ते बघण्यासाठी गर्दी करत होते। आता आमच्याकडे हिपाऊ नावाचा नवीन ऋतू चालू झाला होता, म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा एकाच दिवशी। इकडे कितीही टेन्शन असलं आणि कितीही काम असले, परंतु क्रिकेटचं नाव काढलं की आपलं मन काही थांबत नाही। मग आपल्या मित्रांसोबत मी टुर्नामेंट खेळायला जातो। तिथं चांगल्या प्रकारे बॅटिंग करून चांगल्या प्रकारे रन काढून सुद्धा आम्ही ती मॅच हारतो। मग मी येतो आपल्या साम्राज्यावर। मग आपल्या साम्राज्यावर आपल्या डिजिटल बोर्डची ग्रँड एंट्री होते। कसं आहे मित्रांनो, एक लाईक तर होऊनच जाते आपल्या अकॅडमीसाठी आणि आपल्या या डिजिटल बोर्डसाठी। मग आपले विद्यार्थी एकदम खुश। तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, सक्सेस तुमचा दरवाजा हे तोडून आत येईल आणि तुम्हाला सांगेल की हाजीर हे बंदा। माझ्या विद्यार्थ्यांवर खूप प्रेम आणि विद्यार्थ्यांच्या माझ्यावर। आपल्या कोणत्याही कामात हातभार लावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोलाचा वाटा असतो। आता आपल्या साम्राज्यातील संघटना ही डिजिटल बोर्डवर शिकणार आणि आपल्या IITचे स्वप्न पूर्ण करणार। मग ते डिजिटल बोर्ड आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने व सरांच्या मदतीने व्यवस्थित ठेवलं। तसेच 1 फेब्रुवारी पासून आपल्या क्लासमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीचे प्रवेश सुरू होणार आहेत। जर आपल्या पाल्यांना योग्य प्रकारे जीवन जगण्याचे शिक्षण घ्यायचे असेल तर आजच आपल्या 3R मॅथ्स अकॅडमी मध्ये प्रवेश घ्या। त्या ठिकाणी त्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण दिलं जातं। 10वी 12वीची सीट हे लिमिटेड असतात, त्यामुळे प्रवेश लवकर निश्चित करा। आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।